विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ महाराष्ट्र गीत शुरू कर। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराजा। महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठ्ठलाच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही रक्तदानी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती साजरा केला जाणाऱ्या या दिनाच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा। आत्ताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं। वास्तविक स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपण राष्ट्रगीतानं सुरू करतो। आज महाराष्ट्र दिनाचं वैशिष्ट्य किंवा मुख्यतः महाराष्ट्र गीत आपण जेव्हा ऐकतो त्यातनं आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिला असेल। एक एक शब्द, एक एक वाक्य त्यातले जर आपण पाहिले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आपलं मन गुंजत राहतं। ज्या महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान केलं, त्या बलिदानानंतर आणि अनेक श्रमिक, कष्टकरी, महिला आणि कामगार किंवा सामान्य माणसांचा हा लढा होता। या सामान्य माणसांच्या लढ्यामुळं आज आपल्याला महाराष्ट्र, मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं। 1960ला निर्माण झालेला हा महाराष्ट्र आज आपल्या देशामध्ये अत्यंत अभिमानाचं राज्य, किंबहुना देशाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा महाराष्ट्राचा आहे। आपल्याला माहिती आहे, मुंबई देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रामध्येच आहे। देशाला आर्थिक पातळीवरती, तंत्रज्ञानाच्या पातळीवरती, किंबहुना याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। त्याही क्षेत्रामध्ये आपले योगदान मोठं आहे। आपण म्हणतो की राष्ट्र घडतं ते प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून। त्या अर्थानं महाराष्ट्र राज्य असेल किंवा आपला त्यातला सोलापूर जिल्हा, किंवा आपण अगदी छोटे युनिट किंवा छोटा आकार जर घेतला तर आपलं संगमेश्वर महाविद्यालय, हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत, एकमेकांशी बांधलेले आहेत। त्यामुळं आपण योगदान देताना आपल्या कॉलेजला जे योगदान आपण देतो तेच योगदान राष्ट्रासाठीचं योगदान असतं। कालपासून मी ऐकतोय जनगणनेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातले 21 प्राध्यापक आपले योगदान देत आहेत।
सुट्ट्या असूनही देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यामध्ये आपण योगदान देत आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे. कालच वरिष्ठ महाविद्यालयाचा एक अहवाल सादर केला गेला, वार्षिक अहवाल. त्यामध्ये आपण जे उत्तुंग यश मिळवलं त्याचीही गणना मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं म्हणून एक महाविद्यालय आपल्याकडे पाहिलं जातं. अगदी परवा म्हणजे वर्ष संपत असताना शैक्षणिक वर्ष प्रामुख्यानं अनेक यश विद्यार्थी मिळवतात. परमपूज्य कुमारस्वामीजी यांच्या स्पर्धेमध्ये प्रामुख्यानं आपल्या महाविद्यालयाला ₹10,000चं पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे आणि एकूण 7 विद्यार्थ्यांनी त्यात पारितोषिक मिळवले. खरं तर मूळचे कन्नड भाषिक असलेले आणि ती स्पर्धा परीक्षा मराठी भाषेत वाटतं हा संगम संगमेश्वरमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. श्रुतिका चव्हाण ही आपली विद्यार्थिनी खेलो इंडियापर्यंत तिने आपलं कर्तृत्व गाजवलं होतं. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेतर्फे परवाच तिचा गौरव झाला. सोलापुरातल्या अतिशय नामवंत अशा व्यक्तींमध्ये तिची निवड झाली ही आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आता आपल्याला माहिती आहे की सर्वजण सुट्ट्यांच्या मानसिकतेमध्ये आहेत. सुट्ट्या या आवश्यक असतात, तो कायदा आहे हेही आपल्याला मान्य आहे. कुंटे सरांनी मगाशी सांगितलं 12वीचा निकाल उद्याच जाहीर होणार आहे. आपण आपले विद्यार्थी, आपलं महाविद्यालय याच्या प्रगतीसाठी सातत्यानं आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. या एकत्रित प्रयत्नातूनच आपण जेव्हा महाविद्यालयाला एका उंचीवरती नेऊन ठेवू तेच आपलं महाराष्ट्र राज्यासाठी आणि देशासाठी योगदान असेल. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.